नमस्कार फ्रेंड्स. आपण सुरू केलेला भारतीय संविधानावर आपण व्हिडिओ लेक्चर सुरू केलेले आहेत आणि त्या व्हिडिओ लेक्चरमधील पुढचं कलम आहे आर्टिकल 22. भारतीय संविधान अनुच्छेद 22, अटक व नजरकैद संबंधित संरक्षण हे कलम आपल्याला देते. हे कलम कोणते कोणते आपल्याला अधिकार प्रदान करते त्याची आज माहिती आपण इथे मिळवणार आहोत. तर सुरू करूया. भारतीय संविधान अनुच्छेद 22 सविस्तर माहिती घेऊया आपण. संकल्पना काय, तर अनुच्छेद 22 हा अटक, अरेस्ट आणि नजरकैद, डिटेन्शन झालेल्या व्यक्तीला कायदेशीर संरक्षण देणारा मूलभूत अधिकार आहे. तो राज्याच्या मनमानी व अटक अधिकारावर संवैधानिक मर्यादा घालतो. हे कलम काय करतं, तर आपल्याला कोणता अधिकार देतं, तर कायदेशीर संरक्षण देणारा मूलभूत अधिकार आहे. जर कोणतेही म्हणजे प्रशासन किंवा राज्य सरकार किंवा पोलीस अधिकारी जर आपल्याला अटक करत असतील किंवा डिटेन्शन करत असतील, नजरकैद ठेवत असतील, तर त्यातून त्या अन्यायाविरुद्ध किंवा त्या अटकेविरुद्ध आपल्याला हे कलम कायदेशीर संरक्षण देते, असा मूलभूत अधिकार देते. ओके. ते यात राज्याची जी मनमानी चालते, अटक अटक अधिकारावर संवैधानिक मर्यादा घालण्याचं काम हे कलम करतं. ओके. तर उद्देश काय, तर पोलीस अत्याचार रोखणे, मनमानी नजरकैद थांबवणे, व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करणे, हे या कलमाचं मुख्य उद्देश आहे. तर व्याख्या काय, डेफिनेशन काय घेता येईल आपल्याला ह्या कलमाची, तर अनुच्छेद 22 अटक झालेल्या व्यक्तीला खालील अधिकार देतो. तर अटकेचे कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे. जर तुम्हाला कोणी अटक करत असेल तर तुम्हाला अधिकार आहे की ह्या कलमाअंतर्गत, आर्टिकल 22 अंतर्गत तुम्हाला अटकेचे कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे. वकील नेमण्याचा व सल्ला घेण्याचा अधिकार आहे. 24 तासात दंडाधिकाऱ्यांसमोर, मॅजिस्ट्रेट समोर हजर राहण्याचा अधिकार आहे. तुम्हाला 24 तासातून पेक्षा जास्त काळ ते तुरुंगात किंवा कारावासात ठेवू शकणार नाही, अटकेत ठेवू शकणार नाहीत. त्यांना कायदेशीररित्या दंडाधिकाऱ्यासमोर नेणं गरजेचं आहे. तसेच मात्र प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, प्रतिबंधात्मक नजरकैद प्रकरणात काही अपवाद आहेत. ते काय आहेत ते बघूया. स्वरूप कसं यायचं, तर संरक्षणात्मक अधिकार आहे. हा अधिकार कसा आहे, संरक्षणात्मक अधिकार आहे. प्रोटेक्टिव्ह राईट्स आहेत. अनुच्छेद 21चा हा पूरक अधिकार आहे. हा कसा, अनुच्छेद 21 आहे, जगण्याचा अधिकार जो आहे त्याला हा पूरक करतो कलम. तर सामान्य अटक अधिक प्रतिबंधात्मक नजरकैद ह्या दोन्हींचे नियमन आहेत. काही अंशतः मर्यादित अधिकार आहेत प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये. काही अंशतः मर्यादित अधिकार आहेत. तर ते कशामध्ये आहेत, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये, नजरकैदेमध्ये काही मर्यादित आहेत. तर व्याप्ती कशी यायची ह्या कलमाची, तर सामान्य अटक, प्युनेटिव्ह डिटेन्शन, अनुच्छेद 22(1) आणि 22(2) व्यक्तीस अधिकार देतात की अटकेचे कारण कळवणे गरजेचे आहे. वकील सल्ला, 24 तासात दंडाधिकाऱ्यासमोर हजर राहणे गरजेचे आहे. पुढे न्यायालयीन कोठडीशिवाय पोलीस कोठडी निषेध करणे. ओके. तर हे अधिकार प्रोव्हाइड करतात. तर प्रतिबंधात्मक नजरकैद, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे काय, 22(3) आणि 22(7) मध्ये काय दिलेलं आहे, तर भविष्यातील संभाव्य गुन्हे टाळण्यासाठी, शिक्षा नव्हे तर प्रतिबंध करण्यासाठी हे नजरकैद ठेवू शकतात. तर मर्यादा काय, वकील सल्ल्याचा अधिकार नाही, 24 तास नियम लागू नाहीत, ॲडव्हायझरी बोर्डची तपासणी आवश्यक. तर ज्यावेळी प्रतिबंधक नजर ठेवली जाते, ते अनुच्छेद 3 आणि 7 मध्ये हे दिलेलं आहे की भविष्यातील जे काही संभाव्य गुन्हे टाळण्यासाठी किंवा शिक्षा नव्हे पण प्रतिबंध करण्यासाठी डिटेन्शनमध्ये ठेवू शकतात. त्याला मर्यादा काय, तर तो वकिलाचा सल्ला अधिकार दिला जात नाही. जर तुम्हाला तसं ठेवलं तर 24 तास नियम लागू नाही. ओके. ॲडव्हायझरी बोर्डची तपासणी आवश्यक. ओके. पार्श्वभूमी काय आहे, तर ब्रिटिश काळात काय होतं, तर रॉलर्ड ॲक्ट, डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना बेकायदेशीरपणे नजरकैद ठेवण्यात येत होते. त्यामुळे संविधानात संरक्षण आवश्यक वाटले. का हे कलम अस्तित्वात आलं, तर ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी जे स्वातंत्र्य चळवळीतील नेते होते त्यांना बेकायदेशीरपणे नजरकैद, अटक करण्यात किंवा डिटेन्शनमध्ये ठेवण्यात येत होतं. त्यामुळे हे कलम, हे अधिकार माणसाकडे असावा, नागरिकांकडे असावा, म्हणून हे कलम अस्तित्वात आलं. ओके. इतिहास काय आहे, तर 1950 मध्ये अनुच्छेद 22 लागू झाला. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनवर संविधान सभेत तीव्र वाद झाला. डॉक्टर आंबेडकर नेसेसरी इव्हेल केलं. आजही हा अनुच्छेद सर्वाधिक वादग्रस्त आहे. ओके. तर संबंधित कलमे कोणती आहेत, कलम 14 समानता, कलम 19 स्वातंत्र्य, कलम 20 गुन्हेगारी संरक्षण, कलम 21 जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य, कलम 32 आणि 226 घटनात्मक उपाय दिलेले आहेत, कलम 359 आपत्कालीन स्थिती. ओके. तर हे कलम ह्या कलमाशी संबंधित आहेत.
तर संबंधित कायदे कोणते आहेत? ह्या कलमावर आधारित किंवा संबंधित कायदे कोणते आहेत? ते BNS, भारतीय न्याय संहिता. ओके. तर भारतीय संरक्षण संहिता, पूर्वी CRPC होतं. आता BNS, IPS, नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट, कॉफेपोसा ॲक्ट, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ॲक्ट, स्टेट लॉज, UAPA काही प्रमाणात. जर ह्या कलमाचं उल्लंघन झालं तर शिक्षा काय होऊ शकते? अनुच्छेद 22मध्ये थेट शिक्षा नाही, पण उल्लंघन झाल्यास अटक, नजरकैद बेकायदेशीर ठरू शकते. हॅबियस कॉर्पियस जारी होऊ शकतो. ओके. राज्याकडून भरपाई, संबंधित कायद्यावर शिस्तभंग होऊ शकतो अधिकाऱ्यावरती. तर राज्याकडून भरपाई मिळेल तसेच संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. फायदे काय आहेत ह्या कलमाचे? तर पोलीस मनमानी करू शकणार नाही. पोलिसांची मनमानी रोखते. व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण होते. कायद्याचे राज्य मजबूत होते. अटक प्रक्रियेत पारदर्शकता येते. न्यायालयीन देखरेख वाढते. ओके. तर हे या कलमाचे फायदे आहेत. सुधारणा काय करता येईल आणखी यात? तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची मर्यादा कमी करणे, ॲडव्हायझरी बोर्ड अधिक स्वतंत्र करणे, नजरकैद कालावधी कमी करणे, प्रत्येक अटकेसाठी AV रेकॉर्डिंग, वकील सल्ल्याचा मर्यादित अधिकार तरी द्यावा. ओके. तर ही सुधारणा करता येईल. न्यायालयीन प्रकरणे कोणते? प्रश्न आणि निर्णय. ओके. ते AK गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास 1950 मधला हा खटला आहे. प्रश्न असा होता की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अनुच्छेद 22च्या विरोधात आहे का? तर निर्णय दिला आहे की वैध आहे. महत्त्व काय? सुरुवातीला संकुचित दृष्टिकोन दिला होता ह्या निर्णयामध्ये. ओके. मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1978 मध्ये प्रश्न असा होता या खटल्यात की अटक प्रक्रिया मनमानी असू शकते का? निर्णय दिला नाही. प्रक्रिया न्याय्य, वाजवी व उचित असली पाहिजे, असा हा निर्णय देण्यात आला. तर पुढे जोगिंदर कुमार वर्सेस स्टेट ऑफ UP 1994 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की केवळ संशयावर अटक करता येईल का? तर निर्णय दिला नाही. केवळ संशयावर अटक करता येणार नाही. अटक आवश्यक व वाजवी असली पाहिजे. व त्याने अटक करण्याचे मार्गदर्शक तत्वे दिलेले आहेत. DK बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बंगाल, याच्यामध्ये अटकेवेळी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे? त्यांनी निर्णय दिला ते 11 अनिवार्य मार्गदर्शक तत्वे ह्या खटल्यामध्ये देण्यात आले. ओके. ते आपण 21 पाहिलेले आहेत. तर महत्त्व काय? कस्टोडियल टॉर्चर रोखण्यासाठी हे 11 अनिवार्य मार्गदर्शक तत्वे दिलेले आहेत. ते हुसेन आरा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार 1979 मधला खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की दीर्घ नजरकैद वैध आहे का? तर निर्णय दिला नाही. जलद न्याय मूलभूत अधिकार आहेत. जलद न्याय हा मूलभूत अधिकार असल्यामुळे दीर्घ नजरकैद वैध नाही, असा हा निर्णय दिला. पुढचा खटला आहे की ADM जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला 1976 मधला खटला आहे. तर ह्या खटल्याचा प्रश्न असा होता की आपत्कालात नजरकैद आव्हान करता येईल का? आपत्कालामध्ये नजरकैद आव्हान करता येईल का? तर निर्णय दिला तेव्हा नाही होता. तेव्हाचा निर्णय होता नाही. पण नंतर की पुट्टास्वामी केसेसने अप्रत्यक्षपणे फेटाळले. चेंज झाला तो. पुढे आहे रेखा वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू 2011 मधला खटला हा. यात प्रश्न असा होता की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मनमानी वापरता येईल का? तर निर्णय दिला नाही. कठोर तपास आवश्यक. महत्त्व डिटेन्शनवर मर्यादा करणे हे महत्त्वाचं होतं, म्हणून कठोर तपास आवश्यक आहे. इतर काही माहिती आहे. अनुच्छेद 22 पुनेटिव्ह प्लस प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन दोन्हीचे नियमन करते. हे कसं आहे? दंडात्मक आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे नियमन करते. ओके. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हा वादग्रस्त पण अस्तित्वात असलेला अधिकार आहे. आधुनिक काळात मानवाधिकार दृष्टिकोनातून पुनर्विचार आवश्यक आहे. न्यायालय आता राज्यापेक्षा व्यक्तीच्या बाजूने झुकलेली आहे. निष्कर्ष काय आहे? तर निष्कर्ष आहे की अनुच्छेद आर्टिकल 22 हा व्यक्ती स्वातंत्र्याचा रक्षक आहे, पण प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमुळे तो संतुलन साधतो. लोकशाहीत अटक आवश्यक असली तरी मनमानी नाही, हीच या अनुच्छेदाची आत्मा आहे. तर आज आपण पाहिलं की अनुच्छेद 22 आर्टिकल 22 भारतीय संविधानातील आर्टिकल 22 ह्या कलमाचा आपण चांगला अभ्यास केलेला आहे.
याची माहिती चांगली मिळवलेली आहे. काही न्यायनिर्णयही आपण पाहिलेले आहेत. तर ह्या आर्टिकलचं चांगली माहिती, चांगला अभ्यास करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून या आर्टिकलबद्दल तुमची चांगली समजूत होईल आणि माहिती मिळेल. आणि हे व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांनाही पाठवा, जेणेकरून त्यांनाही हा कायदेविषयक माहिती मिळेल. त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.